वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता चहा ठेवले, तुम्ही तर बघितलंच असाल. आणि पिल्लू आणि दीपक अजून झोपलेत. पिल्लू आमची सकाळी 5 वाजता उठलेली. ती ऑलमोस्ट 9:15 झोपली ती. नंतर मी आंघोळ केली. आता वाजले 10. कचरा वगैरे झाला तर फक्त लादी पुसायची, जेवण करेल आणि तुमच्या जवळ आज शेअर करेल मी काय काय करते. पिल्लू झोपली, आता ती कधी उठेल काय माहिती. तिचं दूध पण करत ठेवलं आहे. मे बी ती उठेल दूध प्यायला, कारण का तिने नाचणीचं सत्व खाऊन ती झोपली आहे. सकाळी उठल्यानंतर तिला फक्त ब्रेस्ट पेट केलं आणि नाचणीचं सत्व खाल्लं. ते पण थोडं पण नाही खाल्लं तिने बऱ्यापैकी, पण सगळं नाही खाल्लं, अर्धं सोडून दिलं. सो मे बी ती दूध प्यायला उठेलच, मग तिला काव मिल्क देईल तेव्हा. आणि आता चहा ठेवला आहे बस, बाकी काय नाही. अजून रेडी पण नाही झाले मी, कारण का आता थोडंसं विचार करते पटकन भाजी आणि चपाती करून आज वांग्याची भाजी करेल. कारण का बाकीच्या ज्या भाजी आहेत ना त्या क्लीन कराव्या लागतील मला. आणि हळू का बोलते, कारण का पिल्लू झोपले, ती माझ्या आवाजाने उठून जाईल त्यामुळे. सो वांगा बटाटा करेल आणि स्किन केअर करणार आहे. सो तोपर्यंत पिल्लू उठायला नको, पटकन जेवण करेल, स्किन केअर करेल. आणि पिल्लूला मी दुपारी सॅरलॅक्स भरेल, होममेड सॅरलॅक्स भरेल. कसला तरी आवाज आला, होममेड सॅरलॅक्स भरेल. सो सगळं सॉर्टेड आहे. आता पटकन भाजी आणि चपाती करते. 10 वाजतात. ॲटलिस्ट माझं 10:30-11पर्यंत तरी काम झालं पाहिजे सगळं. चला. आणि इथे मी आज वांगा बटाट्याची भाजी करणार होती. सो वांगा आणि बटाटा कापून घेते. संडेच्या दिवशी आमच्या इथे मार्केट भरत होतं, तेव्हा मी भाज्या आणून ठेवते. अगदी 3 किंवा 4 भाज्या आणून ठेवते, मग आठवडाभर होऊन जातं. कारण का 2 दिवस नॉनव्हेज असतं, म्हणजे अंडं करते. त्याच्यामुळे हे पुरून जातं भाजी. आणि पाव किलो आम्हाला इनफ होतं. कधी कधी अर्धा किलो आणते, मग ते पुढच्या आठवड्यापर्यंत एक्सटेंड होऊन जातं, जसं गवार म्हणा किंवा काय म्हणा. सो इथे जे बटाटे आहेत मी पहिले कापून घेते. मी नेहमी आहे ना बॉक्समध्ये करते. आज थोडंसं उभं कट करून बघते, कारण का मम्मी माझी लास्ट टाईम आला येते तेव्हा तिने वांगा बटाट्याची भाजी केलेली, खूप मस्त आणि जरा टेस्टी लागत होती. सो तशी करायचा प्रयत्न करत होती. सो हे पहिलं उभं असं सगळं कट करून घेते. सगळं कट करून झाल्यानंतर मी आता भाजी करायला सुरुवात केली. ऑइल घेतले. तुम्हाला वाटत असेल किती सारं ऑइल टाकलं, पण कमीच टाकलं, कारण का त्याच्यातून थोडं पडत होतं. मी प्रत्येक भाजी माझी कांदा टोमॅटोवरच असते. काय जणं लसूणवर वगैरे करतात, पण मला नाही आवडत तसं. मी सगळ्या भाज्या A to Z भाज्या माझ्या कांदा आणि त्याच्यामध्ये टोमॅटो असतोच. आणि नॉर्मली मी अशीच करते सगळ्या भाज्या, कांदा टोमॅटो आणि जे घरचे मसाले आहेत ते. आणि हा कढीपत्ता आहे. कढीपत्ता मी सुकवून उन्हामध्ये अगदी ड्राय करून ठेवलेला आहे. त्याचा स्मेल आहे ना तसाच्या तसा आहे. तुम्ही पण कधीतरी ट्राय करून बघा. थोडेसे कढीपत्ते हे करून, जरा पण पाणी सुटत नाही फ्रीजमध्ये ठेवल्यावर किंवा काही होत नाही, त्यातला स्मेल पण उडत नाही जरी आपण ते सुकवलं तर. आणि मसाला संपलेला. सो साईड बाय साईड सगळं करून घेत होती. पिल्लू पण झोपलेली, त्याच्यामुळे इझी जातं कधी काम लवकर होऊन जातं. आणि सध्या कसं झालं आहे, ती रात्री 1ला झोपते ना, तरी मध्ये ती उठते, थोडंसं फीड केलं की झोपून जाते आणि नंतर मग परत ती 5च्या दरम्यान उठून जाते. 5 वाजता उठली ना की मग ती डायरेक्ट 8-9 असं त्या पिरियडमध्ये ती जागी असते. मग त्या पिरियडमध्ये मला काहीच करता येत नाही, फक्त कचरा काढून घेते, कारण का तिला फ्लोअरवरती खेळायचं असतं. फक्त कचरा काढते, तिला खायला वगैरे देते, बस. बाकी मग कामं तशीच राहून जातात. आणि मग ती झोपल्यानंतर मी कामं करते. आणि दीपकला तेव्हा झोपून देते मी, कारण का माझी थोडीफार झोप झालेली असते त्याची. तो सकाळी लवकर येतो, बघायला गेलं तर 3:30-4ला येतो. मग त्याच्या हार्डली 1 तासच झोप होते. त्याच्यामुळे मग मी त्याला झोपून देते आणि मग डायरेक्ट त्याला दुपारी पिल्लूची एक नॅप झाली ना की त्याला उठवते आणि दोघं बघते कशाप्रकारे झोपलेत. आणि भाजी वगैरे झाल्यानंतर मी जरा बसली, थोडं बसून कामं करत होती. बसते काम करते आणि थोडंसं कुकीला प्रेम करत होती. कुकी पण झोपलेली, जस्ट ती आलेली. तिला पण खायला दिलेलं पनीर आणि
पेडिग्री. कुकी पण आमची खूप सारी नखरे करते कधी कधी खाण्याच्या बाबतीत, आणि सध्या तरी कुकीकडे आमच्या पिल्लूमुळे थोडंसं दुर्लक्ष होते. खेळायला पण तिला टाईम भेटत नाही प्रॉपर असा, पण हार्डली 10 मिनिट्स असं थोडंसं तिचं पण एक्सरसाइज झाली पाहिजे, नाहीतर ती पण सुस्त पडून राहील. सो अशा प्रकारे पिल्लूच येते तोंडामध्ये, कुकीला थोडेसे प्रेम करते. माझ्या इथे 11:15 11:30पर्यंत कामं झाले. जस्ट बसलेली तितक्यात पिल्लू उठून बसली, आणि पिल्लूचा ड्रेस वगैरे मी सकाळीच चेंज केलेला जेव्हा ती 5 वाजता उठलेली तेव्हा. कारण का AC असतो त्याच्यामुळे फुल तिला घालते, कारण का अंगावरती ती जरा पण घेत नाही. आणि आता तिचं थोडंसं आळस देणं, थोडंसं पॅम्परिंग तिचं चालू आहे. त्याच्यानंतर मग तिला थोडंसं बसवेल, पाणी प्यायला देईल. तिला उठल्या सध्या पाणी प्यायला देते. जर डिरेक्टली तिला दूध दिलं ना मग नंतर ती पाणी पित नाही. आणि आता जरा तिच्यासोबत थोडंसं मस्ती करते. मग दीपकला उठवेल आणि मग थोडीशी भांडी घासायची राहिल्यात ती आवरेल, आणि त्याच्यानंतर मग बाकीचं आहे ते आवरेल. आणि जर दीपकला झोपायचं असेल तर तो झोपेल, नाहीतर मग तो जागा राहील. आता बघूया पुढे काय होते. आता ब्लॉगिंग चालू केले. पिल्लू आमची जस्ट उठली आहे. दुपारी झोपलेली 4 वाजता, आता उठले 6 वाजता उठले. मी पण जराशी झोपलेली, कारण का माझा पाय काय माहिती खूप दुखते. मला चालायला पण त्रास होतो, बसायला पण त्रास होतो, जाम दुखतं आहे. नाही बोलते तिला मी ये बोलते ना तर नाही बोलते बऱ्याचपासून. आणि कुकी आमची इथे आहे. कुकलू काहीतरी आणि इकडे चला, निघले कुकू बॉल आण लवकर. आणि इकडे जा 1 2 3 खेळूया. कुकू कुकू आण, चल 1 2 3 खेळायचंय ना. पिल्लू बघते तिला. आता पिल्लूला देते दूध. कुकू बॉल आण लवकर चल. ये ग माझ्या सोनूला. शन चल आण लवकर. कुकू बॉल आण लवकर. बॉल आण. आता मस्ती आली तिला. पिल्लूला दिलंय दूध, काऊ मिल्क. आता मी चहा करते. मला परत एकदा दीपक गेला तेव्हा दीपक खूप दिवसांनी चहा पिऊन गेला ऑफिसला, नाही तर सहसा तो आली ना गरमीमध्ये पितच नाही. नकोच बोलतो चहा, बोलतो मला ज्यूस दे, पण माझ्या ते पण लक्षात नाही राहत, म्हणजे कोकम सरबत. सो पटकन चहा ठेवते, क्विकवाला चहा ठेवते मला. आता लाईट नाही लागली, आता खाली चाललं आहे. ती बघा कशी बघते त्या डॉगला, हे डोळ्यावर अशी आठ. आता खाली चाललं आहे, पिल्लूला केली आहे रेडी केली आहे, फक्त शूज घालायचे. तर घेऊन जाते खाली, थोडंसं वॉक करावेल बिल्डिंग खाली आणि जरासं रोडवरती. तिला तर बिल्डिंगमध्ये जरा पण नाही आवडत, बिल्डिंगच्या खालीच तिला फिरायला आवडतं. सो आता आम्ही दोघी चाललो खाली. आल्यावरती कुठलीचं जेवण करायचं आहे पिल्लूला. डाळ राईस करेल, नाहीतर बघू बीट नाहीतर गाजर टाकून सूप करेल, दोन्ही मिळून. सो आता पटकन जाऊ येतो आम्ही.
एकदाच ती पॅन्ट होते, टी शर्ट फक्त टाईम घालते आणि आता होत पण नाही आहे असं प्रॉपर, शॉर्ट होतं आहे थोडं, तरी पण ठीक आहे. आता चलो डायपर नाही घातलं पिल्लूला कारण का शुशू झाला आहे, शुशू काय तर सारखा नाही करत. कुकू चलो. आणि आम्ही फायनली खाली आलो होती, इकडे तिकडे बघत होती. तिला वाटलं की बाबांचीच टू व्हीलर आहे, टू व्हीलरच्या इथे जाऊन ती थांबली. तिला जायचं होतं बाईकवरती कारण का ती तिला हॅबिट झाली. सो इथे तिचं तेच चालू होतं चालणं. आज तिची सायकल नव्हती आणलेली, सध्या मी तिला वॉक करवते. 2 दिवस आड सायकल आणते, नाहीतर तिला असं वॉक करवते, नाहीतर मी उचलून घेते आणि तिला फिरवते. आणि थोडा वेळ फिरलो आणि नंतर मग आम्ही घरी जायला निघालो. बाकीचं काही मी शूट करत बसले नाही. अगदी मोठ्या माणसासारखी कशी वेट करत बसते बघा, लिफ्टचा डोअर ओपन होईल अगदी शांत उभी राहते. आणि आता बघा लिफ्ट ओपन झाली की बरोबर ती जाणार, उभी राहणार. मी चप्पल काढेपर्यंत ती उभी राहणार, इकडे तिकडे ती बघत बसणार. म्हणजे एवढं ॲडॉप्ट करून घेतात ना छोटी मुलं प्रत्येक गोष्ट. सो चला आता, आणि फायनली आता आम्ही घरी पोचलो. थोडंसं फ्रेश होईल. आणि हे मी पॉट केलेलं, प्लांटर केलेलं, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल फ्लॉवर. काय करायला लागले, आल्या तिची खेळणी सगळं टाकते. आता हे कार्ड्स काढलेत तिने, आता बसेल खाली घेऊन, खाली घेऊन बसेल, दुनियाभरचा पसारा करेल, मग शांत बसेल. आता पटकन तिचे कपडे चेंज करते कारण का फुल नेक आहे ना, गरमी होते. मग बाहेर तर काळोख झालं आहे, हे सगळं असा पसारा ठेवलेला आहे. मोन पण दिसतोय. घरी आले, दम लागला नाही एवढं, पण स्वेटिंग खूप आले. हवा तर लागत होती. पिल्लूसारखी बॅक साईडला बोलत होती चल म्हणून, तिथे बसवलेली तिला जरा वेळ. गाड्या येतात ना तिथून तर सोबत होती ती. आणि आता पिल्लूचा कुकर लावायचा आहे, कुकीचा कुकर लावायचा. तर जरा बसते. वॉर्ड्रोब पण लावायचं आहे थोडासा, 2 खणं फक्त मिस झालेत, ते फक्त लावायचं आहे. ते करते सगळं आणि मग भेटते. ते काय व्हिडिओ शूट वगैरे करत बसणार नाही माइड बी, कारण का पिल्लू असते सोबत. सो तिला बघून कॅमेरा हँडल करा, कॅमेराकडे लक्ष द्या की पिल्लूकडे लक्ष द्या. त्याच्यामुळे हल्ली असे व्हिडिओ येत नाहीत, फक्त पिल्लूचेच दाखवते. रेसिपी पण मी मोस्टली करून तुम्हाला संडे या सॅटर्डे किंवा दीपक घरी असतं तेव्हाच मी दाखवते, कारण का त्याला प्रॉपर शूट करावं लागतं, कॅमेराकडे लक्ष द्यावं लागतं, सगळं करावं लागतं. त्याच्यामुळे सो चला. पिल्लूला करते शेक, बसलाय पिल्लू खेळत कार्डसोबत. आणि गवार इकडे तिकडे पसरला नाही, अर्धे तिच्या खेळण्याच्या पिशवीत भरला नाही. जस्ट चेंज वगैरे केलं, फ्रेश झाली. तसंच मी घेवडा साफ केलेला. पिल्लू आमची खेळते. पिल्लूला आता सॉंग म्हणजे डॉग शो लावून दिला कारण का खूप इरिटेट झालेली. तर तिचा कुकर लावला आहे, शिटीचा आवाज आला असेल तुम्हाला, 8:30 झाले. तर कुकर लावला आहे, डाळ भातच लावलं आहे. आणि आता करते गवार साफ राहिलेली. बापरे पिल्लू होतं कसं, कुकीचा आणि पिल्लूचा बॉल आहे सेम. पिल्लूला बॉल आणला की कुकीला पण लागतोच, मग सेम बॉल घेतले. तिकडे तुम्हाला दिसत असेल सोफ्याच्या कोपऱ्यात तो कुकीचा आहे आणि हा पिल्लूचा आहे. सो तिकडे आता गेला असेल ना कुकीकडे, कुकीला वाटलं तिचा बॉल, तिने घेतला असता. सो तो घ्यायला गेलेला आणि पिल्लू आता डॉग शो बघते शेतावरती. त्याच्याला पटकन गवार साफ करून घेते. इकडे ये पिल्लू, समाईरा, पिल्लू
एकटी गेली हा. ते बघा एकटीच आली. कसलीच भीती नाही वाटत ना कावळोकाची ना कसलीच. चल बापरे कुकी आली. चल 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 ये. एकटीच तिकडे कशाला जाते हा. काय काम आहे तिकडे. चल ये. मी अजून गवार पण साफ करायला घेतली नाही. डाळ राईस तर तुम्हाला दाखवते की नक्की काय झालं. आता ते पुरं वेस्ट झालं काय माहिती काय ते दाखवते. पिल्लूचा पसारा इथे होती ना खेळत. हे बघा ह्या भाताच्या वरती तुम्हाला दिसत असेल सिल्वर. बघा इथे हे वाला काय आलंय काय माहिती. हे जे आहे ना हे आता बॉल बोलतात मे बी. तर ते त्याचं काहीतरी सिल्वर कोटिंग निघालं आणि ते सगळं असं भाताला लागले. आता हा नाहीच भरणार. कुकीचा रेडी आहे. कुकीला भरवते आता. पिल्लूला भरवते. होममेड सॅरलेक्स करते. बघा असं म्हणून सॅरलेक्स असलेलं बरं घरी. तर होममेड सॅरलेक्स भरवते तिला. करते पटकन. आणि मग अशी तिला एक असंच बिस्किट दिलेलं. चला ठेवलंय. तूप वगैरे टाकलंय. जिरे पावडर टाकलंय. हिंग टाकलंय. तुम्ही गूळ पण टाकू शकता. मी गूळ नाही ॲड करत. गूळ टाकू शकता. आता या प्लेटमध्ये वाटी. कुकीचं पण रेडी आहे. कुकीला चिकन राईस असतो रोज रात्री. चिकन राईस असतो नाहीतर पनीर राईस असतो नाहीतर व्हेजिटेबल पुलाव असतो. असं कुकीचं ठरलेलं आहे. सो आता हे झालं की देते मी. तुम्ही बाळाला ना रात्रीचं थोडंसं हेवीच खायला द्या. पोट भरेल असं पूर्ण रात्रभर. नाहीतर मग सारखं ना उठत बसतात दूध पियाला वगैरे. ते होणार नाही. त्याच्यामुळे असं हेवीच द्या. मी पिल्लूला मोस्टली करून रात्री डाळ भात नाहीतर ही मिक्स डाळीची जी भरडी केली आहे म्हणजे सॅरलेक्स केले त्याचं जे सॅरलेक्स केलं आहे ना ते तिला देते. कारण का ह्याच्याने ना पोट तिचं भरलेलं राहतं चांगलं. त्याच्यामुळे मग हे मी प्रेफर करते तिला द्यायला. नाहीतर मग मी असं डाळ भात करते नाहीतर सूप वगैरे असं मुगाचं ते व्हेजिटेबल पुलाव बोटची खिचडी असं काही ना काहीतरी करत असते रात्रीचं. म्हणजे ते पोट भरलं नाही की मग रात्री झोपायच्या आधी एकदा दूध दिलं त्याच्यानंतर मग ते सारखं उठत नाही. पिल्लू उठते फक्त एक टाईम उठते म्हणजे ऑलमोस्ट 4-5 पहाटे उठते. ते दूध पिते आणि झोपते. कारण का एवढं पण हेवी ती खात नाही ना. लहान मुलं खात नाही. नाहीतर मला 1-2 तासांनी उठतात काय लोक. पण तसं नाही करत पिल्लू. जरी ती जागली ना तरी पण मग ती अशी जास्त असं खात नाही. तिचा टाईम ठरलेला आहे. 4-5 वाजता मग उठते आणि मग तेव्हाच ती दूध वगैरे पिते. मग तेव्हा तिला फॉर्म्युला मिल्क देते. कारण का दूध गरम कसं करणार आणि मग देणार कधी असं होतं त्याच्यामुळे. आणि जरी थर्मासमध्ये ठेवलं ना तर थर्मासमधल्या दुधाला ना स्मेल येतो. ते तिला आवडत नाही. त्याच्यामुळे मग ते स्किपच. तिला फॉर्म्युला मिल्क देते. आता हे घट्ट होते. जरा जास्तच झाली आज बाय मिस्टेकली. आता हिला घट्ट करते चांगले. तोपर्यंत कुकीला देते. पण कुकीला दोघीने एकदम देते नाहीतर पिल्लू जाते कुकीच्या इथे. मग कुकीला वाटतं पिल्लू माझं खायला येते असं गणित आहे. सो दोघींना पण एकदम जेवायला देते मी. दोघींना पण राग नाही. जर पिल्लूला आधी भरवलं ना मग कुकीला राग येतो की तिला दिलं मला नाही दिलं. त्याच्यामुळे दोघींना पण सोबतच देते. कुकीला पण वाटायला नको की पिल्लू आल्यापासून मला हे करतायत मला तसं करतायत. त्यामुळे दोघींना इक्वल सगळं इक्वल देतो. इक्वल. पिल्लूला काय खायला दिलं सपोज बिस्किट मग कुकीला तेव्हा ट्रीट देतो असं असतं. नाही तर मग कुकी आहे ना फुगून बसते. खाली गेलो कुकीला पिल्लूला टॉय आणला ना मग कुकीला पण आम्हाला बॉल वगैरे आणावा लागतो. असं काय ना काहीतरी करावं लागतं आम्हाला. आता मग कुकीला राग येतो. डॉग्स लोकांना पण राग येतो. बसतात गप्प अजिबात बोलत नाही. आता पिल्लू येते इकडे. आले बघा. आल्या मॅडम आल्या मॅडम आल्या मॅडम आल्या. मॅडम बघा आल्या मॅडम आल्या मॅडम. आता चला मम्मा बघा काय करते. हे चालू असतं तिचं. हे भीती वाटते. डोक्याला लागेल बिगेल काही नाही. ती एकटीच पळते. कुठे एकटी जाते जरा पण काळो काय जरा घाबरेल काय नाही. नुसती सगळीकडे पळतच सुटते.
एवढं सोडून दिलं न तिने तरी खाल्ला न बऱ्यापैकी. तुम्हाला बोललेली ऑलरेडी की खूप सारं झालेलं. आता मी जेवून घेते. मला आहे गवारची सॉरी हे वांग बटाटा. आणि बघा आल्या मॅडम, लगेच आल्या, लगेच लगेच येतात, लगेच. कशी चालते बघा. चल्ले भोपळ्या तुनुक तुनुक, चल्ले भोपळ्या तुनुक तुनुक, चल्ले भोपळ्या तुनुक तुनुक. आले 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 कच्चा येतो माझ्या बाला टुनक 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 टुनक, चल्ले भोपळा तुनक 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 तुनक. चल मला भूक लागली आता, 10 वाजले. मला जेवून दे ना. चल तुला पण मी भरवते चपाती. मी जेव्हा जेवते ना तेव्हा पिल्लूला मी चपाती भरवते माझ्यातली, आणि थोडीशी भाजी भरवते. थोडीशी सवय लागावी म्हणून आता मी पटकन जेवण वाढून घेऊन येते. कशी बघते बघा. किती आगाऊ पोरगा आहे बघा. बघा कशा बघतोय बघा. तोंडा मुलगा असं टीव्ही बघतो बघा. कसा टीव्ही बघतो. गाणं बघा कशी बघते मी. बघा खूप करायला खूप करायला कशी गाणं बघते बघा. ते थोडा डांबीच पोरगा आहे. इकडे गाणं लागलंय, मी जेवत होते आणि हे गाणं बघा कसं बघते. काय गरज एवढी आगाऊ आहे, आगाऊ. आणि मी दही चपाती खाल्ली कारण का भाजी खराब झाली आहे. सकाळी लवकर जेवण केलं 10 वाजता, तर भाजी खराब झाली बघा. असं चाललंय बघा. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. पिल्लू ते गाणं बघते ना, तो उंदीर तिला दिसतो, तो आली ती. आणि आता खूप सारी दमले कारण का पिल्लूला घेऊन मी लिटरली गॅस क्लीन केला. कारण का कुकीचं सगळं जेवण त्याच्यावरती सांडलेलं, त्यामुळे ते क्लीन करावंच लागलं, नाही तर वाईप केलं असतं. पिल्लू झोपल्यानंतर करायचं म्हटलं ना की पिल्लूचाच पसारा आवरण्यात मला 10 आणि 20 मिनटं जातात. ते बाथरूम परत क्लीन करा, ती आंघोळ केलेली असते, मग तो शॅम्पू खाली सगळं खाली सगळं, म्हणजे सगळ्या गोष्टी आवराव्या लागतात उठल्यावर. नाही तर सकाळी मग हे होतं आणि सकाळी दीपक येतो, मग त्याला बाथरूम क्लीन भेटणार नाही. सगळं टप तिथे, शॅम्पू तिथेच, काल तर तसंच राहिलेलं. सो चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. बाय बाय, गुड नाईट.